बदलापूर घटनेचा मुंबईमध्ये प्रचंड मोठा आक्रोश सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। सर, हा सगळा प्रकार तुम्ही पाहताय, काय वाटतं तुम्हाला? काय हे खूप दुर्दैव आहे की कलकत्ताची घटना आता ताजीत आहे आणि त्याच्यानंतर हे बदलापूरमध्ये जे लहान मुलीवर जे अत्याचार करण्यात आलेला आहे ते खूप दुर्दैव आहे, मला असं वाटतं। आणि त्याच्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की काहीतरी कायद्यामध्ये बदल आणण्याची आवश्यकता आहे। म्हणजे जे करणारे लोक आहे त्यांना माहीत आहे की केस रजिस्टर होणार, त्याच्यानंतर वर्षानुवर्ष ते केस कोर्टामध्ये प्रलंबित राहतं आणि ते एका दिवशी सुटून जातात। म्हणजे जे करणारे अशा प्रकारची प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जे भीती व्हायला पाहिजे कायद्याची, ते भीती नाही आहे, म्हणून हे सगळं प्रकार सुरू आहे, मला असं वाटतं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। गेल्या 7 तासापासून लोक रेल्वे रुळावरती बसून आहेत। 7 तास झालं रेल्वे सुविधा ठप्प आहे। तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असती किंवा माझी मुलगी असती तर आपली काय प्रतिक्रिया असली असती? स्वाभाविक आहे की जे लोकांचा रोष आहे ते आज शाळेमध्ये आपण पाठवताना हे आपण या जबाबदारीनं पाठवतो की आपली मुली सुरक्षित आहे। आणि अशा प्रकारचे आणि अनेक असे घटना वारंवार आपल्याला ऐकायला मिळतं। कधी बसवाल्यांनी केलं, कधी ते जाताना, कधी पिऊनने केलं, कधी वॉचमॅनने केलं, कधी टीचर्सने केलं। तर हे जे भीती असायला पाहिजे, आता याच्यामध्ये नाही का, मी एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की अरब देशामध्ये का बलात्काराची घटना कमी आहे, त्याचं कारण एक आहे की तिथे जे बलात्कारचा जे दोषी असतं, आरोपी असतो, त्याचा भर रस्त्यावर, भर चौकात त्यांना शिक्षा देण्यात येते। म्हणजे मी जेव्हा ऐकलं होतं की जे लोक बघते ते शिक्षा कशा प्रकारे देण्यात येते, भर चौकामध्ये त्यांना आणण्यात येतं आणि लोक त्यांना शिक्षा देते किंवा जे त्याच्या कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते भर रस्त्यात, भर चौकामध्ये देण्यात येते। तर हे जे आपण, ठीक आहे, तुम्ही शरियाचा विरोध असेल, इस्लामिक कानूनच्या विरोधात आहे, पण कमीत कमी आता हे लोक ही बदलापूरचे जे पालक आहे ते काय मागणी करत आहे, ते फाशी द्या। म्हणजे त्यांचा रोष किती आहे, त्यांनाही माहीत आहे की देशाच्या कानूनमध्ये आहेच नाही असं प्रावधान की म्हणजे इमिजिएट आपण काय हे देऊ शकतं। पण एकदा आपण हे ठरलं की कलकत्ताचे जे आरोपी आहे त्याला आपण कलकत्त्याच्या भर चौकात लोकांना आपण आमंत्रित करू आणि बघा की असं तुम्ही केलं तर असं हे होतं, शिक्षा मिळते, तर काहीतरी बदल होणार। नाही तर काय आहे की आम्ही चौकशी लावू, आम्ही इन्क्वायरी करू। आता कोणत्या पालक असा स्वस्थ बसणार आहे? उद्यापासून नक्की ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुली आहे, जे शाळेला जातं, एक भीतीचं वातावरण स्वाभाविक आहे। हे सरकारची जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये एक विश्वास देण्याची। तसंही म्हणजे नाही तर हे लाडली बहीण नाही आहे का, लाडली मुलगी नाही आहे का? ठीक आहे, मला राजनीती याच्यामध्ये आणायचं नाही आहे, पण आपली प्राथमिकता काय आहे? सरकार जेव्हा आपण बनवतो तर कठोर कायदे कशा तयार करता येते हे जबाबदारी तुमची आहे। फुकटाचे पैसे वाटायला सुरुवात केले आणि आपल्याला खूप हिरोसारखं वागू लागले तिघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री की आम्ही जसं आपल्या खिशातून देत आहे, आपली प्रॉपर्टी विकून आमच्या लाडली बहिणीला काही देत आहे। अरे याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, कायदे आणा, हे याच्यासाठी तुम्ही आहे। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट जमावाने प्रत्युत्तर देत दगडफेक केली आणि त्यांचं आंदोलन कायम चालू ठेवलं। हे सरकारला आणि पोलिसांनाही माहीत आहे, जेव्हा सामान्य जनतेचा रोष बाहेर येतो आणि जेव्हा सामान्य लोक रस्त्यावर येतं, मीही सकाळपासून ते व्हिज्युअल्स बघत आहे, ते कोणी राजनैतिक पक्षाचे कार्यकर्ते नाही आहे। त्या शाळेमध्ये जाणारे किंवा त्या शाळेव्यतिरिक्त दुसऱ्या शाळेमध्ये जाणारी ही कोणाची मुलगी असेल तर त्यालाही भीती वाटत आहे, तिलाही भीती वाटत आहे की आपल्या मुलीसोबत असं झालं तर कशा होणार आहे। म्हणून ही एक, मला असं वाटतं की एक संधी आहे की अशा प्रकारचे केसेस आता बघून आपण काहीतरी याच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। या घटनेवरती जे विरोधी पक्षातले लोक बोलत आहेत त्यांना सरकार पक्षाकडून प्रत्युत्तर दिलं जातं की या प्रकरणातून राजकीय पोळी भाजू नका। काय पोळी म्हणजे पोळी कोण भाजत आहे? म्हणजे हे रस्त्यावर जे भगिनी आलेले आहे
त्यांच्या खिशात पण तुम्ही टाकलेले आहे ना 3-3 हजार रुपये. मग का तुमच्या विरोधात बोलत आहे? कारण त्यांना ते 3,000 रुपये 1,500 रुपये नाही पाहिजे, त्यांना सुरक्षा पाहिजे. आज देशभरामध्ये जे आपली डॉक्टर हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स जे स्ट्राईक करत आहे, ते रस्त्यावर आंदोलन करत आहे, ती मुलीसुद्धा आज त्यांच्यामध्येही एक भीती आहे की मला नाईट ड्युटी करायची आहे, हे माझ्यासोबत झालं तर. त्यांच्या परिवारातल्या लोकांना भीती आहे की माझ्यासोबत माझी मुलगीच्या सोबत असं झालं तर काय कशा होणार आहे. म्हणजे काय आहे की कमीत कमी तुम्ही एक उदाहरण घेऊन की नाही बघा कलकत्ताचा हे आरोपी आहे, आपण त्याला कशी शिक्षा दिलेली आहे. नाही तर तुम्हालाही माहीत आहे की किती वर्ष केस चालतो आणि त्याच्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नाहीतर आपण वाट बघतो की पुन्हा एक बलात्कार झाला तर पुन्हा कॅन्डल घेऊन आपल्या रस्त्याला आपण तो मागणी करतो. मग सरकारही त्यावेळी इतकं म्हणजे हे असतं पॉझिटिव्ह की नाही आम्ही हे करणार ते करणार आणि गप्प बसतात. त्याच्यानंतर ते पुन्हा वाट बघतं की कुठेतरी काय झालं तर पुन्हा आपल्याला रस्त्यावर यायचं आहे. तर ते थांबवण्याची मला आवश्यकता असं वाटतं. तर होते इम्तियाज जलील. देशात सुरक्षा निर्माण करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.